मधील जो आपला पहिला घटक आहे तो आहे समाज सुधारक. आणि या समाज सुधारकांमधील जे पहिले समाज सुधारक आहे ते आहे जगन्नाथ शंकर शेठ किंवा यांना आपण नाना शंकर शेठ असंही ओळखतो. आता यांचा जन्म 1803 मध्ये झाला होता आणि यांचा मृत्यू 1865 मध्ये झाला होता. म्हणजे यांनी एकूण 62 वर्ष हे जगलेले आहे. आणि या 62 वर्षांमध्ये केलेले जे कार्य आहे त्यांचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता सुरुवातीला आपण यांचा जन्म कुठे झाला हे आपण बघू. तर 1803 मध्ये यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या ठिकाणी झाला. कुठे झाला? ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या ठिकाणी झाला. त्याचबरोबर यांचं जे उपनाम आहे किंवा यांचं जे आडनाव आहे ते आहे मुरकुटे. काय उपनाम किंवा आडनाव काय लक्षात ठेवायचंय? मुरकुटे. आता यांनी केलेले जे कार्य आहे ते 3 क्षेत्रामध्ये आहे. पहिलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, दुसरं सामाजिक क्षेत्रामध्ये आणि तिसरं राजकीय क्षेत्रामध्ये. सुरुवातीला आपण यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल जाणून घेऊ. तर नानांनी 1822 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. आणि ही सोसायटी कशासाठी स्थापन करण्यात आली होती? तर शिक्षण प्रसार करण्यासाठी या सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. आणि ही या प्रकारच्या सोसायटीमधील पहिली सोसायटी होती जी शिक्षण प्रसार करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिली अशी सोसायटी होती की जी कशासाठी स्थापन करण्यात आली होती? शिक्षण प्रसार करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. यानंतर नानांनी पुढे जाऊन एल्फिन्स्टन कॉलेजची सुरुवात केली होती. म्हणजे एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केलं होतं. यानंतर सरकारने नानांची नियुक्ती एज्युकेशन बोर्डवर केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर 1845 मध्ये एक सोसायटीची स्थापना झाली होती. तिचं नाव आहे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. या सोसायटीची स्थापना कोणी केली होती? दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी लाड यांनी जी स्थापना केली होती. मात्र यांना सहकार्य कोणी केलं होतं? तर ते नानांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर पुढे जाऊन ग्रँट मेडिकलची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. यातही नानांचा सहभाग आपल्याला दिसतो. त्याचबरोबर पुढे जाऊन नाना हे मुंबई विद्यापीठाचे फेलो बनलेले आहे. तर ते पहिले फेलो म्हणून सुद्धा ओळखले जातात. आता यानंतर एक स्कूल स्थापन करण्यात आलं, जे स्कूल. आणि ते कशासाठी होतं? तर ते आर्ट अँड कल्चर साठी होतं. तर त्याच्या स्थापनेतही नानांचा मोठा पुढाकार आपल्याला दिसून येतो. यानंतर आपण सामाजिक कार्य जर बघितली तर सरकारचे जे काही प्रोजेक्ट होते त्यामध्ये नानांचा हातभार होता किंवा नाना त्यांना सहकार्य करायचे. आपल्याला माहितीये पहिली जी रेल्वे सुरू करण्यात आली होती ती मुंबई ते ठाणे दरम्यान करण्यात आली होती. तर ही सुरू होण्यामागे सुद्धा नानांचा मोठा हात होता, कारण नानांची एक रेल्वेची स्वतःची कंपनीच होती. यानंतर यांनी केलेले राजकीय कार्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर 1852 मध्ये दादाभाई नौरोजींनी एक सोसायटी सुरू केली. तिचं नाव आहे बॉम्बे असोसिएशन. तर याच्या स्थापनेतही नानांचा सहभाग होता. आता पुढे जाऊन 1835 मध्ये नानांची नियुक्ती जस्टिस ऑफ पीस या पदावर करण्यात आलेले आपल्याला दिसून येते. तर या सर्व गोष्टी तुम्हाला नानांविषयी लक्षात ठेवायच्या आहे. आता यानंतर आचार्य अत्रे जे आहे ते नानांविषयी त्यांनी काही वाक्य किंवा उद्गार काढलेले आहे ते आपल्याला बघायचे आहे. तर मुंबईच्या अनभिषिक्त सम्राट म्हणून नानाची त्यांनी ओळख आपल्याला करून दिलेली आहे. तर आता आपण यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांविषयी जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपले पुढील समाजसुधारक आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आता यांचा जन्म 1812 मध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. पण यांचा जन्म कुठे झाला होता? तर रत्नागिरी जिल्ह्यामधील पोंबुर्ले या ठिकाणी यांचा जन्म 1812 साली झालेला आपल्याला दिसून येतो. आता यांचे कार्य आपल्याला अभ्यासाचे आहे. आता यांनी 2 क्षेत्रामध्ये अतिशय महत्वपूर्ण कार्य केलेले. एक म्हणजे शैक्षणिक क्षेत्र आणि दुसरं म्हणजे साहित्यिक क्षेत्र. तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय कार्य केलेले? तर हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून यांनी कामकाज बघितलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर हे शिक्षण खात्यात सुद्धा यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. सरकारने यांची नेमणूक शिक्षण खात्यावर केली होती आणि ती कशासाठी केली होती? तर शाळांची तपासणी करण्यासाठी यांची नेमणूक करण्यात आली होती. त्याचबरोबर यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकवलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे आहे यांचं शैक्षणिक क्षेत्रातील कार्य. यानंतर यांनी साहित्य क्षेत्रात काय कार्य केलं? तर यांचं साहित्य क्षेत्रात सर्वात महत्वाचं कार्य आहे 1832 साली यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केलं. 1832 मध्ये यांनी काय केलं? दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केलं. आता परीक्षेमध्ये यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे, पण पुढे जाऊन प्रश्न कशा स्वरूपात येईल की हे साप्ताहिक कोणत्या भाषेत होतं? तर हे साप्ताहिक दोन्ही भाषेत होतं, इंग्रजी
आणि मराठी या दोन्ही भाषेत होते, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. आता यानंतर 1840 मध्ये हे साप्ताहिक बंद पडलं. आता 1840 ला हे बंद पडल्यानंतर यांनी दिग्दर्शन त्यांनी सुरुवात केली. आता यानंतर यांनी ताम्रपट आणि शिलालेखाचं वाचन केलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर यांनी लिहिलेले ग्रंथ खूप प्रसिद्ध झाले त्या काळात. यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा आपण आता एक एक करून अभ्यास करूया. तर यांचा पहिला ग्रंथ आहे हिंदुस्थानचा इतिहास, दुसरा ग्रंथ हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, त्यानंतर इंग्लंडचा इतिहास, त्यानंतर हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास, त्यानंतर बाल व्याकरण, त्यानंतर नीतिकथा, त्यानंतर संदेचे भाषांतर आणि शून्यलब्धी. आता शून्यलब्धी हा ग्रंथ असा आहे की हा गणितावर लिहिलेला ग्रंथ आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. बाकी साहित्यावर म्हणजे मराठी भाषेतील कोणता तरी टॉपिक उचलून एक ग्रंथ लिहिलेला आहे, परंतु हा जो शून्यलब्धी ग्रंथ आहे हा स्पेशली कशावर लिहिलेला आहे, गणितावर लिहिलेला आहे. यानंतर यांना काय काय म्हणून ओळखले जातं हे आता आपण बघू. तर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक, त्याचबरोबर आद्य सुधारक, त्याचबरोबर आद्य इतिहास संशोधक म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं. त्याचबरोबर सुधारणावाद्यांचे प्रवर्तक म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं. तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा मृत्यू 1846 मध्ये झाला. म्हणजे यांना अवघा किती वर्षाचा कालावधी मिळालेला आहे, तर 34 वर्षाचा कालावधी मिळालेला आहे. तर या 34 वर्षाच्या कालखंडामध्ये यांनी एवढे ग्रंथ लिहिले, त्याचबरोबर मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक काढलं, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात अतिशय मौल्यवान कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर शेषाद्री म्हणून एक प्रकरण आहे, ते कोणाशी निगडित आहे असा जर प्रश्न आला तर तो आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी निगडित आहे असं त्याचं उत्तर द्यायचं. आता यानंतर आपले पुढील समाजसुधारक आहे दादोबा पांडुरंग तरखडकर, आणि यांचा जन्म 1814 मध्ये मुंबई येथे झाला होता. कुठं? मुंबई शहरामध्ये यांचा जन्म झाला होता. आता यांनी जावरा नावाचं एक संस्थान होतं, तर या जावराच्या संस्थानाचा जो नवाब होता त्याचे शिक्षक म्हणून यांनी काम केलं होतं. त्याचबरोबर यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये 1840 साली असिस्टंट टीचर म्हणून सुद्धा कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. आता 1852 मध्ये सरकारने यांची नेमणूक काय म्हणून केली, तर डेप्युटी कलेक्टर म्हणून सरकारने यांची नेमणूक केली. आणि ती कोठे केली, तर ती अहमदनगर या ठिकाणी केली. तर हा आपण यांचा प्रवास बघितला की त्यांनी शिक्षक म्हणून कार्य केलं 2 ठिकाणी, जावराच्या नवाबाच्या इथं आणि त्याचबरोबर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये. पुढे जाऊन सरकार त्यांच्या कार्यामुळे खुश झालं आणि त्यांनी 1852 मध्ये त्यांची डेप्युटी कलेक्टर म्हणून अहमदनगर या ठिकाणी नियुक्ती केली. आता यांनी मुख्यतः 3 सभांची स्थापना केलेली आहे, ते परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. आता या सभा कोणकोणत्या आहे? पहिली सभा आहे मानव धर्म सभा, दुसरी परमहंस सभा, तिसरी ज्ञानप्रसारक सभा. आता पहिली सभा जी आहे याची स्थापना त्यांनी सुरत या ठिकाणी 1944 ला केलेली आपल्याला दिसून येते. आणि या सभेच्या स्थापनेत त्यांना दुर्गाराम मंचराम, त्याचबरोबर दीनमणी शंकर दलपतराय या दोघांनी मदत केलेली आपल्याला दिसून येते. आणि या सभेच्या प्रचारासाठी त्यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसून येतो. कोणता ग्रंथ? धर्मविवेचन. यानंतर परमहंस सभा, तर परमहंस सभेची स्थापना मुंबईत त्यांनी 1849 मध्ये आपल्याला केलेली दिसून येते. आणि त्यांना कोणी मदत केली, तर त्यांचे भाऊ आत्माराम पांडुरंग तरखडकर, त्याचबरोबर भाऊ दाजी लाड या दोघांनी त्यांना परमहंस सभेच्या स्थापनेत मदत केलेली दिसून येते. आणि परमहंस सभा जी होती ती एक गुप्त सभा होती, म्हणजे ती गुप्त ठिकाणी भरत होती. तिच्या सदस्यांची यादी सुद्धा गुप्तच होती आणि हिचे जे कार्य होते ते सुद्धा गुप्तपणे चालायचे. आता एक दिवस काय होतं, हिच्या सदस्यांची यादी चोरीला जाते, त्यामुळे ही सभा पुढे जाऊन बंद पडते, कारण सदस्य समजत नाही की कोण सदस्य होतं किंवा कोण नाही. आता यानंतर हिच्या प्रचारासाठी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंसिक ब्राह्मधर्म हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर ज्ञानाच्या म्हणजे शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी 1848 मध्ये ज्ञानप्रसारक सभेची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. आता यांनी काही महत्वाचे ग्रंथ लिहिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचे आहे. पहिला ग्रंथ आहे मराठी भाषेचे व्याकरण. आता यांचं मराठी भाषेच्या व्याकरणावर खूप प्रभुत्व होतं, त्यामुळे त्यांची ओळख काय आहे, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून यांची ओळख आहे. यानंतर यशोदा पांडुरंगी, त्याचबरोबर विधवा श्रमार्जन, त्याचबरोबर मराठी नकाशाचे पुस्तक असे इतर पुस्तकही त्यांनी लिहिलेले आपल्याला इथे दिसून येते. आणि त्यांची ओळख मी तुम्हाला पहिले सांगितली की मराठी भाषेचे पाणिनी. आता सरकारने यांना राव बहादूर ही पदवी दिलेली आपल्याला दिसून येते. कोणती पदवी? राव बहादूर. आता ही राव बहादूर पदवी का देण्यात आलेली आहे, तर यांनी भिल्लांच्या बंडाचा बिमोड अतिशय
युक्तिवादाने केला होता, त्यामुळे यांना सरकारने कोणती पदवी दिली, तर राव बहादूर ही पदवी दिली. तर मित्रांनो, आपण आता आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल जाणून घेतलं. आता आपण पुढील समाजसुधारकाबद्दल जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपले पुढील समाजसुधारक आहे गोपाळ हरी देशमुख. यांनाच आपण लोकहितवादी म्हणून सुद्धा ओळखतो. तर यांचा जन्म 1823 मध्ये पुण्यामध्ये झाला होता. कुठं? पुण्यामध्ये झाला होता. गोपाळ हरी देशमुखांचा जन्म कुठे झाला होता? 1823 मध्ये पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. यांचं उपनाम सिद्धेय हे आहे, लक्षात ठेवा. उपनाम काय त्यांचं? सिद्धेय असं त्यांचं उपनाम आहे. यानंतर यांनी काय काय म्हणून काम केलेलं आहे किंवा काय कार्य केलेले आहे याचा आपण थोडक्यात आता आढावा घेणार आहोत. तर 1844 मध्ये हे भाषांतरकार म्हणून यांनी कार्य केलेले आहे. त्याचबरोबर 1846 म्हणून हे मुन्सफ म्हणून कार्य केलेले आहे. त्यानंतर 1852 मध्ये यांनी असिस्टंट कमिशनर म्हणून कार्य केलेले आहे. त्यानंतर पुढे 1862 म्हणून यांनी असिस्टंट जज म्हणून अहमदाबाद या ठिकाणी कार्य केलेले आहे. म्हणजे यांच्या जीवनात यांनी विविध पदे आपल्याला भूषवलेली दिसून येते. आता निवृत्त झाल्यानंतर 1880 मध्ये त्यांनी मुंबई इलाख्यात जे विधिमंडळ होतं त्याचे सुद्धा ते सदस्य म्हणून निवडून आलेले आपल्याला दिसून येते. आता यानंतर यांनी साहित्यात केलेलं कार्य आपल्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे. आता यांनी भाऊ महाजन, एक नाव लक्षात ठेवा, एक समाजसुधारकच आहे, पुढे आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर या भाऊ महाजन यांचं एक वृत्तपत्र होतं प्रभाकर, आणि या प्रभाकर मध्ये ते काही लिखाण करायचे. त्याला म्हटलं जायचं शतपत्रे. काय म्हटलं जायचं त्यांना? शतपत्रे. आणि ते लिखाण ते लोकहितवादी या नावाने करायचे. त्यामुळे पुढे जाऊन गोपाळ हरी देशमुखांना जास्त तर लोकहितवादी म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. काही लोकांना त्यांचं नाव सुद्धा माहित नाही, ओरिजिनल नाव काय, सर्व त्यांना लोकहितवादी म्हणून ओळखायचे. यानंतर यांनी लिहिलेले आपण ग्रंथ बघू तर लक्ष्मी ज्ञान, त्याचबरोबर हिंदुस्थानचा इतिहास, त्याचबरोबर पानिपत आणि ग्रामरचना हे त्यांचे महत्वाचे ग्रंथ आहे. त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण व स्वामी दयानंद सरस्वती यांचीही त्यांनी चरित्रे लिहिलेली आहे. आता यांना 2 महत्वाच्या पदव्या ज्या आहेत त्या इंग्रज सरकारने दिल्या होत्या. पहिली पदवी आहे जस्टिस ऑफ पीस, हे एक पद होतं आणि त्या पदावर नेमणूक केली जायची. आणि दुसरी पदवी आहे राव बहादूर, तर ही सुद्धा इंग्रज सरकारने त्यांना दिलेली आपल्याला दिसून येते. तर आपण बघितले की यांची ओळख काय आहे? लोकहितवादी. आणि यांची दुसरी अजून एक प्रसिद्ध ओळख आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांचे प्रवर्तक म्हणून यांना ओळखलं जातं. आता यांच्या नंतर आपण भाऊ दाजी लाड यांच्याविषयी जाणून घेऊ. तर भाऊंचा जन्म 1824 मध्ये गोव्यातील मांजरी या ठिकाणी झाला होता. गोव्यामधील मांजरी म्हणून एक ठिकाण आहे, या ठिकाणी भाऊ दाजी लाड यांचा जन्म झाला होता. आणि यांचं ओरिजिनल नाव काय? तर ओरिजिनल नावावर सुद्धा प्रश्न येतो. तर यांचं ओरिजिनल नाव आहे रामचंद्र विठ्ठल लाड. सर्व त्यांना लाडाने भाऊ दाजी लाड असं म्हणायचे. यानंतर भाऊंनी पुढे जाऊन 1846 मध्ये मुंबईमधील ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्यांनी 1851 मध्ये वैद्यकीय शास्त्राची पदवी मिळवली. पुढे जाऊन हे डॉक्टर म्हणून जास्त प्रसिद्ध झालेले आपल्याला दिसून येते. यानंतर यांनी 1852 मध्ये जी संस्था स्थापन झाली होती बॉम्बे असोसिएशन, या बॉम्बे असोसिएशनची यांनी पहिली चिटणीस म्हणून कार्य केलेले आपल्याला दिसून येते. याचबरोबर यांनी 1845 मध्ये एक सोसायटीची स्थापना केली होती. तर ती सोसायटी कोणती होती? स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. तर या सोसायटीच्या स्थापनेमध्ये त्यांना दादाभाई नौरोजी आणि जगन्नाथ शंकर शेठ यांनी मदत केलेली आपण बघितलंय. यापूर्वी जगन्नाथ शंकर शेठ जेव्हा बघितलं तर हा सुद्धा पॉइंट आपण अभ्यासला होता. आता यानंतर यांनी लिहिलेले ग्रंथ कोणते आहे? तर हेमाद्रीचा काळ, त्याचबरोबर जैन धर्माची परंपरा हे यांचे महत्वाचे ग्रंथ आहे. त्याचबरोबर यांचं जे साहित्य होतं ते द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यांचं साहित्य कोणत्या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे असा जर प्रश्न आला तर द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या नावाने त्यांचं साहित्य प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. यानंतर यांची एक विशिष्ट ओळख आहे, ती लक्षात ठेवायची तुम्हाला. धन्वंतरी म्हणून यांना ओळखलं जातं. काय म्हणून ओळखलं जातं? धन्वंतरी. आता धन्वंतरी म्हणून का ओळखलं जातं? आता आपण बघितलं की यांनी 1951 मध्ये वैद्यकीय शास्त्राची पदवी मिळवली आणि पुढे जाऊन यांनी कुष्ठरोगावर अतिशय चांगलं औषध शोधून काढलं होतं आणि त्यामुळे लोक यांना काय म्हणून ओळखायचे? तर धन्वंतरी म्हणून ओळखायचे. तर मित्रांनो, आता आपण लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख आणि भाऊ दाजी लाड या दोघांविषयी अभ्यासला. यानंतर आपण पुढील समाज सुधारकांचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आपले पुढील समाज सुधारक आहे विष्णू शास्त्री पंडित. तर विष्णू शास्त्री पंडित
यांचा जन्म 1827 मध्ये कुठे झाला होता, तर सातारा जिल्ह्यातील बावधान या ठिकाणी झाला होता. दोन व्यक्ती तिथे कन्फ्युज होतात बरेचसे मुलं, एक विष्णू शास्त्री पंडित आणि दुसरे विष्णू बुवा ब्रह्मचारी. तर यांच्यात कन्फ्युज नाही व्हायचे. मी पहिले विष्णू शास्त्री पंडित विषयी सांगणार आहे, त्यानंतर विष्णू बुवा ब्रह्मचारी विषयी सांगणार आहे. तर विष्णू शास्त्री पंडित यांचं कार्य कशाविषयी आहे, तर ते स्त्रियांविषयी यांनी जास्त कार्य केलेलं आहे. आणि विष्णू बुवा ब्रह्मचारी जे आहेत त्यांनी कशाविषयी कार्य केलेले आहे, तर त्यांनी वैदिक धर्म जो आहे तर त्यावर ज्या टीका होत होत्या त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचं कार्य कोणी केलेलं आहे, विष्णू बुवा ब्रह्मचारी. तर या दोन्ही मध्ये कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, ही पहिली गोष्ट. तर विष्णू शास्त्री पंडितांचा जन्म सातारा जिल्ह्यातील बावधान या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. आणि यांनी 1864 मध्ये हिंदू प्रकाश या वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्य केलेलं दिसून येतं आपल्याला. हिंदू प्रकाश हे वृत्तपत्र कधी सुरू झालं असं जर विचारलं तर हे वृत्तपत्र 1862 मध्ये सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे सुरू झालंच होतं, दिसून येतं नाही, सुरू झालंच होतं. आता यानंतर 1865 मध्ये यांनी एका संस्थेची स्थापना केली. ती संस्थेचं नाव काय आहे, तर विधवा पुनर्विवाहोत्तेजक मंडळ. काय, विधवा पुनर्विवाहोत्तेजक मंडळाची यांनी स्थापना केली. कधी, 1865 मध्ये. हे नाव लक्षात ठेवायचंय तुम्हाला, पुढे याचा रेफरन्स येणार आहे. यानंतर 1874 मध्ये यांनी आता या मंडळाची स्थापना केली होती 1865 मध्ये विधवांचा विवाह करण्यासाठी. यांनी प्रॅक्टिकली ते करून दाखवलं. यांनी यांची पहिली पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर 1874 मध्ये विधवा पुसाबाईशी परत विवाह केला. एका विधवेशी यांनी विवाह केला आणि तिचं नाव काय होतं, पुसाबाई. तर हे गोष्ट लक्षात ठेवायची. यांनी ग्रंथ कोणकोणते लिहिले, तर ब्राह्मण कन्या विवाह, त्याचबरोबर विधवा विवाह, त्यानंतर नाना फडणवीस यांची बखर, आणि त्यानंतर स्मृतीशास्त्र. हे यांनी लिहिलेले काही महत्वाचे ग्रंथ आहेत. तुम्हाला दिसून येईल की यांनी जे महिलांविषयी कार्य आहे ते केलेलं आपल्याला दिसून येतं. आता यानंतर पुढील आपले समाजसुधारक आहे भाऊ महाजन. आणि भाऊ महाजन यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यात, आता कुलाबा म्हणजे आजचा रायगड जिल्हा येतो, तर या रायगड जिल्ह्यातील पेन या ठिकाणी झाला होता. आणि तो कधी झाला होता, 1815 मध्ये. सॉरी, मी एक गोष्ट सांगायचं विसरून गेलो. विष्णू शास्त्री पंडित यांचा मृत्यू 1876 मध्ये झालेला आहे. तर आता परत आपण आपल्या टॉपिकवर येऊ. तर भाऊ महाजन यांचा जन्म 1815 मध्ये कुलाबा जिल्ह्यातील पेन या ठिकाणी झाला होता. आता यांचं मूळ नाव म्हणजे यांचं पूर्ण नाव काय आहे, आपण बघितलं यांना काय म्हणून ओळखलं जातं, भाऊ महाजन म्हणून ओळखलं जातं. पण यांचं मूळ नाव किंवा पूर्ण नाव जर विचारलं तर ते आहे भाऊ महाजन कुंटे. काय, भाऊ महाजन कुंटे हे यांचं पूर्ण नाव आहे. आता यांनी एक वृत्तपत्राची सुरुवात केली होती. त्या वृत्तपत्राचं नाव आहे प्रभाकर आणि हे गाजलेलं वृत्तपत्र आहे. आता या प्रभाकर मध्ये आपण यापूर्वी लोकहितवादी यांचा अभ्यास करताना बघितलं होतं की लोकहितवादी यांनी या वृत्तपत्रामध्ये काय लिहिलं होतं, शतपत्र लिहिलेली होती. तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. सुरू कोणी केलं आणि त्यामध्ये लेख कोणी लिहिले ते या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता जे बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी आपण अभ्यासलं होतं, तर त्यांचे हे वर्गमित्र होते. कोण, भाऊ महाजन त्यांचे कोण होते, वर्गमित्र होते. आणि त्यांनी आपल्याला माहिती आहे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केलं होतं. कोणी, बाळशास्त्री जांभेकर यांनी. ते कोणतं होतं, दर्पण. आणि त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन एक मासिक सुरू केलं होतं 1840 मध्ये, ते होतं दिग्दर्शन. तर या दर्पण आणि दिग्दर्शन मध्ये लेखनाचे कार्य कोणी केलं होतं, भाऊ महाजन यांनी. भाऊ महाजनचं स्वतःचं वृत्तपत्र होतं प्रभाकर. त्याचबरोबर त्यांनी दर्पण आणि दिग्दर्शन मध्ये लिखाणाचं कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आणखी काही वृत्तपत्र आहे की ज्यामध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे. पहिलं वृत्तपत्र आहे धूमकेतू आणि दुसरं आहे ज्ञानदर्शन. तर या 4 वृत्तपत्रामध्ये यांनी लिखाण केलेलं आहे आणि पुढे जाऊन यांनी स्वतःचं वृत्तपत्र सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं. आता यानंतर यांचा जो मृत्यू आहे तो 1890 मध्ये झाला होता. यानंतर आपले पुढील समाजसुधारक आहे विष्णू बुवा ब्रह्मचारी. नावात कन्फ्युज नाही व्हायचं, काय आहे, विष्णू बुवा ब्रह्मचारी. आणि यांचा जन्म 1825 मध्ये कुलाबा जिल्ह्यातील म्हणजेच रायगड जिल्ह्यातील, आजचा रायगड जिल्हा त्या काळी कुलाबा म्हणून ओळखला जायचा. तर या रायगड जिल्ह्यामधील शिरवली या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. आता यांचं मूळ नाव काय आहे, विष्णू बुवा ब्रह्मचारी यांचं मूळ नाव काय आहे, तर विष्णू भिकाजी गोखले असं यांचं
मूळ नाव किंवा पूर्ण नाव आपल्याला सांगता येईल. यानंतर यांनी काय केलेलं, यांचं कार्य मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की यांनी वैदिक धर्मावर जे ख्रिश्चन लोक टीका करायचे तर त्यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देण्याचं कार्य विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी केलेलं आहे. आता यानंतर हे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी काहीतरी साधन पाहिजे ना, तर त्यासाठी यांनी एक वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्याचं नाव आहे वर्तमान दीपिका. काय वृत्तपत्राचं नाव आहे? वर्तमान दीपिका. आता यानंतर यांनी काही ग्रंथाचं लेखन केलेलं आहे, ते महत्वाचे आहे. पहिला ग्रंथ आहे धर्मप्रकाश, दुसरा आहे भावार्थ सिंधू, त्यानंतर वेदोक्त, त्यानंतर बोधसागर रहस्य, त्यानंतर पुढील आहे सेतुबंधांनी टीका. तर हे ग्रंथ यांचे महत्वाचे आहे. तर आपल्याला प्रत्येक समाजसुधारक आणि त्यांचे ग्रंथ सुद्धा लक्षात ठेवायचे. एक तर ते जोडे लावायला विचारले जातील किंवा ते बरेचसे विधानं दिले जातील आणि त्यामध्ये एक ग्रंथ दिले जातील आणि एखाद्या विधानामध्ये दुसऱ्या एखाद्या समाजसुधारकाचे ग्रंथ दिले जाईल. जसं की विष्णुबुवा ब्रह्मचारी विषयी विधानं दिले जातील आणि त्यामध्ये हे ग्रंथ दिले जातील. कुणाचे? ब्राह्मण कन्या विवाह, विधवा विवाह, हे कुणाचे ग्रंथ आहे? विष्णुशास्त्री पंडितांचे. तर तिथं आपलं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. यानंतर पुढील आपले समाजसुधारक आहे सावित्रीबाई फुले. आपण महात्मा फुले विषयी डीप मध्ये अभ्यासणारच आहोत, पण सावित्रीबाई फुले विषयी सुद्धा आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. यांचा जन्म 1831 मध्ये झाला होता आणि हा कुठे झाला होता? तर सातारा जिल्ह्यातील एक खंडाळा तालुका आहे आणि या खंडाळ्यामधील नायगाव हे ठिकाण आहे. तर या नायगाव मध्ये यांचा जन्म झाला होता. आता आपल्याला सावित्रीबाई विषयी सर्वांनाच माहिती आहे की या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका आहे आणि पुढे जाऊन त्या मुख्याध्यापक पण झाल्या होत्या. आता यांनी महात्मा फुलेंनी जे बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती त्यामधील जे मुलं होते तर या मुलांचं संगोपन करण्याचं कार्य यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून यांनी समाज कार्य करण्याचं कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर यांनी काही ग्रंथ लिहिलेले ते आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. ते आहे काव्य फुले आणि दुसरा 52 काशी सुबोध रत्नाकर. कोणता? 52 काशी सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले हे त्यांचे ग्रंथ आहेत. यानंतर यांचा मृत्यू कसा झाला तर यांच्या मृत्यूविषयी तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. 1897 मध्ये प्लेगची साथ पुण्यामध्ये पसरली होती. तर या प्लेगचे जे रुग्ण होते त्यांची सेवा करण्याचं कार्य करत होत्या सावित्रीबाई फुले आणि त्यांची सेवा करता करता त्यांना स्वतःला प्लेग झाला आणि त्यामुळे 1897 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीला माहिती आहे की यामुळे आपला मृत्यू होऊ शकतो तरी देखील त्यांनी ते कार्य केलं आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झालेला इथं आहे. म्हणजे बघा सावित्रीबाई फुले किती थोर समाज सुधारक होते. तर मित्रांनो, आता आपण विष्णुशास्त्री पंडित, त्याचबरोबर भाऊ महाजन, त्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि सावित्रीबाई फुले याविषयी जाणून घेतलं. यानंतर आपण पुढील समाज सुधारकांविषयी जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण पुढील समाज सुधारकांविषयी जाणून घेऊ. तर आपले पुढील समाज सुधारक आहे बाबा पद्मजी. तर बाबा पद्मजी जे आहे त्यांचा जन्म 1831 मध्ये झाला होता आणि तो कुठे झाला होता तर तो कर्नाटक मधील जी बेळगाव आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. आता बाबा पद्मजी यांचं आडनाव काय आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे. तर त्यांचं आडनाव काय आहे? मुळे. काय? मुळे हे त्यांचं आडनाव आहे. आता बाबा पद्मजी हे जेव्हा मुंबईमध्ये आले तेव्हा त्यांनी इंग्रजी, मराठी, संस्कृत, कन्नड, गुजराती या भाषांचा अभ्यास केला आणि या भाषेत हे निपुण झाले. त्याचबरोबर त्यांचं जे शिक्षण होतं ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये झालं होतं. कुठे झालं होतं? ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये झालं होतं. त्यामुळे त्यांच्यावर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव पडला होता आणि पुढे जाऊन मग त्यांनी 1854 मध्ये ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. आता यांनी मूर्तीपूजेला तसेच जातीभेदाला विरोध केला. काय केलं यांनी? मूर्तीपूजेला विरोध केला, जातीभेदाला विरोध केला. त्याचबरोबर यांनी विधवा विवाहाचे किंवा पुनर्विवाहाचे समर्थन केलेले आपल्याला दिसून येते. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर यांनी सुद्धा विधवा विवाहाचं समर्थन केलेलं आपल्याला दिसून येतं. आता यांनी स्त्रियांचं दुःख मांडण्यासाठी एक कादंबरी लिहिली जी मराठी भाषेतील पहिली कादंबरी आहे. तिचं नाव आहे यमुना पर्यटन. काय आहे तिचं नाव? यमुना पर्यटन. ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी जर कोणी लिहिली असा जर प्रश्न विचारला तर ती लिहिली बाबा पद्मजी यांनी. आता यांनी काही शब्दकोश लिहिलेले जसे की मराठी इंग्रजी शब्दकोश, इंग्रजी मराठी शब्दकोश हे यांनी लिहिलेले आहे.
तसेच यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे, म्हणजे यांनी कोणतं आत्मचरित्र लिहिलेलं आहे, तर यांनी अरुणोदय हे आत्मचरित्र आपल्याला लिहिलेलं दिसून येतं. तर आपण बाबा पद्मनजी विषयी जाणून घेतलं. आता यानंतर आपल्याला राघव भांडारकर म्हणजेच रामकृष्ण गोपाळ भांडारकर याविषयी जाणून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, यांचा जन्म मालवण मध्ये झाला, पण तो कोणत्या वर्षी झाला, तर 1837 मध्ये यांचा जन्म कुठे झाला, मालवण मध्ये. आणि यांचं भांडारकर आडनाव नंतर पडलं, ते खजिनदार असल्यामुळं. त्यापूर्वी त्यांचं आडनाव काय होतं, तर ते पत्की हे होतं. कोणाचं, रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचं पूर्वीचं आडनाव काय होतं, तर पत्की होतं. आता यांनी काय केलं, पुनर्विवाहाला त्याचबरोबर विधवा विवाहाला समर्थन केलं. आणि हे समर्थन त्यांनी प्रत्यक्षात दाखवलं. म्हणजे काय केलं, त्यांनी स्वतःच्या मुलीचा पुनर्विवाह घडून आणलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी स्वतःच्या मुलीचा काय केलं, पुनर्विवाह घडून आणला. त्याचबरोबर ते मुंबई प्रांतातील जी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होती, त्याचबरोबर केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होती, त्यावर ते 2 वेळा निवडून गेले होते. म्हणजे मुंबई प्रांतावर एकदा आणि केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवर एकदा ते निवडून गेले होते. याचबरोबर यांचे जे ग्रंथ आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे. आता यांनी जर्मनीवरून PhD ची पदवी मिळवली होती, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. कुठून, जर्मनीवरून यांनी कोणती पदवी मिळवली होती, PhD ही पदवी मिळवली होती. कोणी, राघव भांडारकर यांनी. आता यांचे ग्रंथ आहे अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, त्याचबरोबर वैष्णविझम, त्याचबरोबर हिस्ट्री ऑफ इंडिया, आणि त्यानंतर शैविझम अँड अदर मायनर रिलिजन. तर हे यांचे ग्रंथ आहे. हे ग्रंथ कोणाचे आहे, राघव भांडारकर, रामकृष्ण गोपाळ भांडारकर. परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की कोणत्या समाजसुधारकांनी कोणते ग्रंथ लिहिले, त्यामुळे आपल्याला सर्व समाजसुधारकांनी लिहिलेले ग्रंथ माहितच पाहिजे. यानंतर पुढील समाजसुधारक आहे सार्वजनिक काका. कोण, सार्वजनिक काका. आता यांचा जन्म 1828 मध्ये झाला होता. कधी झाला होता, 1828 मध्ये. आणि कुठे झाला होता, तर 1828 मध्ये यांचा जन्म सातारा येथे झाला होता. आता यांचं मूळ नाव सार्वजनिक काका आहे का, नाही, तर यांचं मूळ नाव आहे गणेश वासुदेव जोशी. आता सार्वजनिक काका हे नाव का पडलं, तर पुढे जाऊन ही सार्वजनिक सभेची स्थापना करतात. आणि सार्वजनिक सभेमध्ये त्यांना सर्व लोक काय म्हणायचे, सार्वजनिक काका असं म्हणायचे. त्यामुळे यांचं नाव पुढे जाऊन काय पडलं, सार्वजनिक काकाच असं पडलं. पण यांचं मूळ नाव काय आहे, गणेश वासुदेव जोशी. आता हे पेशाने म्हणजे व्यवसाय काय करत होते, तर हे मूळ वकील होते. आणि यांनीच वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र घेतलं होतं. म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांचा खटला कुणी लढवला होता, तर गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका यांनी तो लढवला होता. आता 1870 मध्ये, हे लक्षात ठेवायचं, 1870 या वर्षी सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कारण काँग्रेस आधी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सारखी जी एक संस्था होती जी लोकांसाठी कार्य करायची, ती कोणती होती, सार्वजनिक सभा. तर या सार्वजनिक सभेची स्थापना सार्वजनिक काका आणि इतर काही पुढाऱ्यांच्या मार्फत 1870 मध्ये करण्यात आली. आणि ती कोठे करण्यात आली, तर ती पुणे या ठिकाणी करण्यात आली. कुठे करण्यात आली, पुण्यामध्ये करण्यात आली. आधीचे अध्यक्ष कोण होते, तर श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी हे याचे अध्यक्ष होते. आता सार्वजनिक काकांचं आपल्याला कार्य लक्षात घ्यायचंय. तर यांनी काय केलं, स्वदेशीचा पुरस्कार केला, त्याचबरोबर लघु उद्योगांचा यांनी आग्रह केला. तर आपल्याला कुठून समजतं की यांनी स्वदेशीचा पुरस्कार केलेला आहे, तर लॉर्ड लिटन हा जो व्हायसरॉय होता, याने याच्या कार्यकाळात एक दरबार भरवला होता, तो होता दिल्ली दरबार. तर या दिल्ली दरबारामध्ये सार्वजनिक काका जे होते, ते हाताने जे विणलेलं कापड असतं त्याचा पोशाख धारण करून या दरबारामध्ये उपस्थित राहिले होते. त्यामुळं आपल्याला या गोष्टीवरून लगेच लक्षात येतं की हे स्वदेशीचा पुरस्कार करणारे खंदे कार्यकर्ते होते. आता यानंतर ही सार्वजनिक सभा जी होती, या सार्वजनिक सभेमार्फत यांनी 1876-77 मध्ये जो दुष्काळ पडला होता, तर या दुष्काळामध्ये दुष्काळग्रस्तांना मोठी मदत केलेली आपल्याला दिसून येते. आता यानंतर यांच्यानंतर पुढील आपले समाजसुधारक आहे बेहरामजी मलबारी. बेहरामजी मलबारी हे मूळचे कुठले होते, गुजरातचे. तर यांचा जन्म गुजरात मधील बडोदा येथे 1853 मध्ये झाला होता. आणि यांचा जन्म एका पारशी कुटुंबात झाला होता. आता यांचं एक साप्ताहिक आहे, ते आपलं महत्वाचं आहे. तर ते साप्ताहिकाचं नाव आहे इंडियन स्पेक्टेटर. काय, इंडियन स्पेक्टेटर हे त्यांचं साप्ताहिक आहे. आणि यांनी एक संस्था सुद्धा स्थापन केलेली आहे, एक दयाराम गिडुमल यांच्यासोबत मिळून. तर ती संस्था कोणती आहे, तर सेवा सदन ही त्यांनी काढलेली एक संस्था आहे. यानंतर व्हॉइस ऑफ इंडिया. आता व्हॉइस ऑफ इंडिया
हे वृत्तपत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे वृत्तपत्र कोणाचं आहे तर दादाभाई नौरोजीचं आहे. आणि या दादाभाई नौरोजींनी काढलेल्या व्हॉइस ऑफ इंडियामध्ये लेखन करण्याचं कार्य कोणी केलेलं आहे, बेहरामजी मलबारी यांनी केलेलं आहे. आता यानंतर यांनी सुद्धा कशाला विरोध केला तर बालविवाहाला विरोध केला, पण यांनी पुनर्विवाहाला सपोर्ट केला आपल्याला दिसून येतो. तर यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिलेले, निधी विनोद, गुजरात अँड गुजरातीज आणि त्याचबरोबर बालविवाह हे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहे. तर मित्रांनो, आता आपण बाबा पद्मजी, राघव भंडारकर, सार्वजनिक काका आणि बेहरामजी मलबारी यांच्याविषयी जाणून घेतलं. यानंतर अजून 2 समाजसुधारक आहे, त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, आता या समाजसुधारक चॅप्टर मधील आपले जे शेवटचे 2 समाजसुधारक आहे ते आहे पंडिता रमाबाई आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर आता हे आपले शेवटचे 2 समाजसुधारक आहे. तर पंडिता रमाबाई यांचा जन्म 1858 मध्ये झाला होता आणि तो कुठे झाला होता तर कर्नाटकमध्ये एक मंगळूर जिल्हा आहे. या मंगळूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे गंगामुळे. तर या गंगामुळे गावामध्ये यांचा जन्म झाला होता. आता यांचं आडनाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर यांचं आडनाव आहे डोंगरे. काय आडनाव यांचं? डोंगरे. आता यांच्या वडिलांनी यांना प्राचीन हिंदू धर्माबद्दल शिक्षण दिलं होतं, हिंदू शास्त्राचं शिक्षण दिलं होतं आणि त्यात त्या निपुण झाल्या होत्या. आता पुढे जाऊन काय होतं, यांच्या आई वडिलांचा मृत्यू होतो आणि यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर या यांच्या भावासोबत यात्रेवर निघत्या. तर यांनी या यात्रेमध्ये खूप सारे ज्ञान संपादन केलेलं आपल्याला दिसून येतं आणि पुढे जाऊन यांनी कलकत्ता येथून ज्ञान प्रसाराला सुरुवात केली. आता यांच्या ज्ञानाने यांनी जेव्हा लोकांना ज्ञान दिले तेव्हा लोक यांच्यापासून प्रेरित झाले आणि लोकांनी यांना 2 पदव्या दिल्या. तर त्या पदव्या आहे पंडिता आणि दुसरी आहे सरस्वती. आता या 2 त्यांना दिलेल्या पदव्या आहे आणि त्या कोणामार्फत दिल्या गेलेल्या आहेत तर लोकांमार्फत दिल्या गेलेल्या आहेत. पुढे जाऊन यांनी 1882 मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. याचबरोबर यांच्याविषयी अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, यांनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिलेली आहे. हंटर कमिशन पुढे साक्ष दिलेली आपल्याला आढळून येते आणि ही साक्ष कशा संबंधित दिली होती तर मुलींच्या शिक्षणासाठी ही साक्ष दिली होती. यानंतर या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या सोबत अमेरिकेमध्ये गेल्या होत्या आणि तिथे त्या जो ख्रिश्चन धर्म आहे यापासून खूप प्रेरित होतात आणि याचा स्वीकार करतात. आता 1889 मध्ये यांनी शारदा सदनची स्थापना केली मुंबईमध्ये. मग पुढच्याच वर्षी शारदा सदनला शिफ्ट करण्यात आलं पुण्यामध्ये. या शारदा सदनमध्ये ज्या अनाथ स्त्रिया होत्या किंवा ज्यांना घर नव्हतं, दार नव्हतं, तर त्या अशा स्त्रियांना राहण्याची सोय या शारदा सदन मध्ये करण्यात आली होती. आता पुढे जाऊन केडगाव, जे पुण्याजवळ एक केडगाव म्हणून ठिकाण आहे, तर या ठिकाणी यांनी मुक्ती सदनची स्थापना केली. या शारदा सदन मध्ये महिलांसाठी राहण्याची सोय होती. या मुक्ती सदन मध्ये राहणे प्लस शिक्षणाची सोय करण्यात आली होती. आजही हे मुक्ती सदनचं कार्य व्यवस्थितपणे आपल्याला केडगाव या ठिकाणी चालू असलेलं दिसून येतं. आता यानंतर यांनी काही ग्रंथ लिहिलेले ते आपल्याला लक्षात ठेवायचे. तर यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन, त्याचबरोबर यांनी बायबलचं मराठीत भाषांतर केलेलं आहे आणि अजून एक ग्रंथ लिहिलेला आहे स्त्री धर्मनीती. तर हे यांचे ग्रंथ आहे. तर यांच्याविषयी जे पॉईंट सांगितलेले आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचे. यानंतर आपले पुढील समाजसुधारक आहे महादेव गोविंद रानडे. तर न्यायमूर्ती पुढे जाऊन न्यायाधीश बनते, त्यामुळे यांना काय म्हणून ओळखलं जातं तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे म्हणून ओळखलं जातं. तर यांचा जन्म 1842 मध्ये झाला होता आणि 1842 मध्ये कुठे झाला होता तर नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी झाला होता. यानंतर पुढे जाऊन हे एल्फिस्टन कॉलेजमध्ये एक शिक्षक बनतात, प्राध्यापक बनतात आणि कोणते विषय शिकवतात तर इंग्रजी आणि इतिहास हे 2 विषय शिकवत असतात आणि पुढे जाऊन ते न्यायाधीश बनतात. न्यायाधीश झाल्यानंतर त्यांची बदली पुणे या ठिकाणी होती आणि पुणे या ठिकाणी त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी बरेचसे सामाजिक कार्य केलेलं आपल्याला दिसून येते. त्यापैकी आता आपण एक कार्यांचा अभ्यास करू. तर पहिलं कार्य आहे प्रार्थना समाजाची स्थापना करणं. तर यांचा प्रार्थना समाजाच्या स्थापनेत मोठा सहभाग असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर यांनी सामाजिक परिषदेची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर यांनी पुण्यात वसंत व्याख्यानमाला सुरू केली होती आणि ही खूप गाजली होती वसंत व्याख्यानमाला. आता हे विधवा विवाहाचे समर्थक होते. तर यांनी मुंबईमध्ये बरेचसे विधवा विवाह लावून दिले होते. त्याचबरोबर यांची अर्थशास्त्रावर चांगलीच पकड होती. त्यामुळे ब्रिटिश आपले कसे शोषण करत आहे हे दाखवण्याचं कार्य यांनी भारतीय जनतेला केलं आणि यांचं सर्वात जास्त गाजलेलं पुस्तक होतं द राईज ऑफ मराठा पॉवर. तर या सर्व गोष्टी तुम्हाला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे विषयी लक्षात ठेवायचे.
तर मित्रांनो, आपण समाज सुधारक हा घटक व्यवस्थितपणे अभ्यासलेला आहे. यामध्ये आपण एकूण 17 समाज सुधारकांचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे की ज्यांच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आता यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये झालेल्या धार्मिक सुधारणा चळवळींचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण समाज सुधारक हा घटक